नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती मराठी ग्रामरचे PYQ क्वेश्चन 2023। तर चला आपण पाहूया पहिला क्वेश्चन। एकूण क्वेश्चन 30 आहेत आणि तुम्हाला 2026 मध्ये 27 मध्ये पेपरला कामी येतील, ज्यांनी कोणी तलाठीचा फॉर्म भरला असेल त्यांसाठी। तर पहिला क्वेश्चन असा आहे, मन वडाय वडाय उभ्या पिकातील ढोर, यामधील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा असं सांगितलं आहे त्यांनी। तर याच्यामध्ये होऊ शकतं का फूल, हे होऊ शकतं का हिरवळ, हे होऊ शकतं का हृदय, हे होऊ शकतं का जनावर, हे होऊ शकतं का। तर याचं उत्तर आहे ढोर। ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगितला आहे, तर ते होऊ शकतं जनावर। काय जनावर, ऑप्शन क्रमांक 4। नेक्स्ट पुढील प्रश्न पाहू, खालील शब्दाचा समास ओळखा। खालील शब्दाचा समास ओळखा। तर हे त्याच्यामध्ये प्रश्न दिला आहे आपल्याला पालापाचोळा, पालापाचोळा हे दिलं आहे। तर याचं उत्तर येतं द्विगु समास, द्विगु समास। नेक्स्ट ऑप्शन क्रमांक 1। खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। सॉरी, हे थोडं हालतंय। खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा म्हणते। म्हण सांगितले त्यांनी आणि म्हण दिलेली आपल्याला बुडत्याला काडीचा आधार, बुडत्याला काडीचा आधार, बुडत्याला काडीचा आधार। तर याच्यामध्ये पाहू आपण, आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असणे। याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 असं दिला आहे, संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते, घोर संकटाच्या वेळी सहाय्य ठरते। ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे 3, कार्यक्रम उरकल्यानंतर व्यवस्था करणे। ऑप्शन क्रमांक 4 दिला आहे, उत्तम शिस्त गेली पण त्या आठवणी मागे उरल्या। तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2, संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते, घोर संकटावेळी सहाय्य ठरते। नेक्स्ट पाहू आपण, भुरा हे आत्मकथन कोणी लिहिले आहे। भुरा हे आत्मकथन आहे। काय आत्मकथन, भुरा हे आत्मकथन कोणी लिहिलेलं आहे। तर हे भुरा हे आत्मकथन शरद बाविस्कर यांनी लिहिलेलं आहे। शरद बाविस्कर, लक्षात ठेवा। नेक्स्ट 5वा क्वेश्चन आहे, खालील वाक्यातील योग्य प्रयोग ओळखा। खालील वाक्यातील योग्य प्रयोग ओळखा म्हणते। ह्याच्यामध्ये प्रयोग दिलेला आहे, तिची कादंबरी लिहून झाली, तिची कादंबरी लिहून झाली। याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, पुराण कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग आणि नवीन कर्मणी। याच्यामध्ये याचं उत्तर येते समापन कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग। वाक्य संपताना दाखवत आहे तिची कादंबरी लिहून झाली आहे, म्हणून समापन कर्मणी प्रयोग। चला पुढे जाऊया, खालील शब्दाचा अर्थ सांगा। खालील शब्दाचा अर्थ सांगा आणि शब्द दिलेला आहे चपराक, चपराक। तर याचं उत्तर येते, याचं उत्तर काय येणार, सुसर, चपखल, चापट किंवा मग चरखा। कोणतं उत्तर येईल याचं, चापट, ऑप्शन क्रमांक 3। नेक्स्ट 7वं आहे, पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे। इथं कादंबरी विचारली आहे, पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे। तर पांगिरा ही कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे, विश्वास पाटील। चला पुढे जाऊया, 8वा क्वेश्चन आहे, तोंडघाशी पडणे या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। तोंडघाशी पडणे। तर याचं उत्तर कोणतं येईल, तोंडावरचे तेज नाहीसे होणे, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे,
लढण्यास सिद्ध होणे, वाटेल तसे बोलणे. तर याचे ऑप्शन क्रमांक 2, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. ऑप्शन क्रमांक 2, तोंडघाशी पडणे म्हणजे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. नेक्स्ट, पुढील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आणि त्या शब्द दिलाय वाद. काय दिलाय? वाद. त्याचं उत्तर कोणतं येणार आहे? संवाद, सुसंवाद, प्रतिवाद की तंटा. त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, तंटा. 10वा क्वेश्चन पाहूया. 10वा क्वेश्चन, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर प्रयोग दिलेला आहे आपल्याला. प्रयोग काय दिलाय? छकुलीने बाहुलीस झोपविले. छकुलीने बाहुलीस झोपविले. त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 आहे पुराण कर्मणी, 2 आहे भावे प्रयोग, 3 आहे कर्मणी प्रयोग आणि 4 आहे समपन कर्मणी प्रयोग. याच्यामध्ये उत्तर दिलं आहे त्यांनी भावे प्रयोग. याच्यामध्ये प्रत्यय लागलेले आहेत ने, स, ले. प्रत्येकाला प्रत्यय लागलेले आहेत म्हणून ते भावे प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक 2. चला पुढील क्वेश्चन, पितळ उघडे पडणे. काय दिलेलं आहे? पितळ उघडे पडणे या शब्दाचा योग्य उपयोग झाल्याने खालीलपैकी योग्य विधान ओळखा. योग्य विधान ओळखा. पितळ उघडे पडणे. पितळ उघडे पडणे. याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 दिला आहे रामराव लॅटरी लागून पितळ उघडे पडले. 2 दिलाय जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबांच्या विज्ञान विषयक शिकवणाऱ्या शिक्षकांनी पितळ उघडे पाडले. आणि 3रा ऑप्शन दिलाय प्रथम क्रमांक आलेल्या रोहनने आपल्या यशाचे गुण गुपित सांगून पितळ उघडे पाडले. 4था ऑप्शन आहे भारताने विश्वचषक जिंकून पितळ उघडे पाडले. पितळ उघडे पाडले. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचे उत्तर आहे जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबांच्या विज्ञान विषयक शिकवणाऱ्या शिक्षकांनी पितळ उघडे पाडले. नेक्स्ट 12वा क्वेश्चन आहे खालील शब्दाचा समास ओळखा. समास दिलाय धर्मजल. याच्यामध्ये बहुविग्रही समास, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास आणि द्विगु समास हे दिलेले आहे. तर याचं उत्तर आहे अव्ययीभाव समास. ऑप्शन क्रमांक 2. 13वा क्वेश्चन, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. काय सांगितलंय? विरुद्धार्थी शब्द. याचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा अनास्था. अनास्थाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? आस्था. नेक्स्ट, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. प्रवाह. काय सांगितलंय? शब्द काय दिले त्यांनी? प्रहार हा शब्द दिलेला आहे. तर याचं उत्तर येते घाव. याचं उत्तर येणार आहे घाव. नेक्स्ट, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर प्रयोग दिलेला आहे व्यायाम केला तर शरीर घनदाट होईल. व्यायाम केला तर शरीर घनदाट होईल. त्याच्यामध्ये याचं उत्तर कोणतं राहील? ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त वाक्य, 2 केवल वाक्य, 3 आज्ञार्थी वाक्य की संकेतार्थी वाक्य. तर याचं उत्तर येते संकेतार्थी वाक्य. जर तरचे क्वेश्चन आलेले संकेतार्थी वाक्य त्याचं उत्तर आहे. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ओरस. ओरस या शब्दाचा अनोरस हा विरुद्धार्थी शब्द आहे. खालील उद्गारवाचक वाक्य विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा.
तर त्यांनी विधान दिले आहे, किती सुंदर आहे तिचे अक्षर. किती सुंदर आहे तिचे अक्षर. याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे, तिचे अक्षर खूपच सुंदर आहे. 2 नंबरचा ऑप्शन आहे, सराव केला तर तिचे अक्षर सुंदर होईल. 3 नंबरचा ऑप्शन दिले आहे, सुंदर आहे का तिचे अक्षर. 4 नंबरचा ऑप्शन आहे, तिच्यासारखे सुंदर अक्षर काढ. तर याचं उत्तर येते, तिचे अक्षर खूपच सुंदर आहे. 18 क्रमांकाचा क्वेश्चन, खालील होकारार्थी वाक्यातील नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. होकारार्थी वाक्य आहे, नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वाक्य दिलं आहे, प्रार्थनेला हजर राहावे. प्रार्थनेला हजर राहावे. याचं उत्तर आहे नकारार्थी, प्रार्थनेला गैरहजर राहू नये. प्रार्थनेला गैरहजर राहू नये. याचा ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. हे होकारार्थी होते, नकारार्थी बनवायचे होते. प्रार्थनेला हजर राहावे, त्याचा नकारार्थी असा बनला, प्रार्थनेला गैरहजर राहू नये. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्दाचा विरुद्धार्थी ओळखा. शब्द दिला आहे त्यांनी, चिरंतन. ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी, चिकार, शनभुंगूर, चिरकाल आणि चिरायू. तर याचं उत्तर आहे शनभुंगूर. उत्तर आहे शनभुंगूर. 20वा क्वेश्चन आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. हे शब्द दिला आहे, निर्धार. निर्धार हा शब्द दिलेला आहे. याचं उत्तर आहे निश्चिंत. ऑप्शन क्रमांक 3 निश्चिंत हे त्याचं उत्तर आहे. 21वा क्वेश्चन, फैलावर घेणे या शब्दाचा या शब्दाचा वाक्यातील उपयोग झालेले खालील योग्य विधाने ओळखा. याचं उत्तर आहे, दिलेल्या वेळेच्या मर्यादित काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले. याचा ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. व्यक्ती व वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले? पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले आहे. पु. देशपांडे. नेक्स्ट, खालील शब्दाचा अर्थ सांगा. गर्द याचं म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दाट. गर्द याने दाट. 24वा क्वेश्चन आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. मन दिलेली आहे, बळी दो कानपिळी. याचं उत्तर काय येणार, व्यर्थ गोष्टीसाठी खाटाटोप करणे. येते का, जगलो तर करून दाखवेन असा बाना. येते का, हा नाही येत. बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवितो. हुकूम गाजवितो. हे येते का, हो हा येते उत्तर. बाबाच्या मोठेपणावर ऐटीत राहणारा मुलगा. हे येते का, नाही. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे त्याचं. फुलना फुलाची पाकळी देणे या शब्दाचा वाक्यातील उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. फुलना फुलाची पाकळी. याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदाम त्याने पोह्याची पुरचुंडी देऊन फुलाची पाकळी दिली. भरपूर नाही तर थोडंसं. तर ऑप्शन क्रमांक 4. 26वा क्वेश्चन, दोन हात करणे या शब्दाच्या वाक्यात उपयोग झालेल्या खालीलपैकी विधान ओळखा.
याचं उत्तर याचं ऑप्शन क्रमांक याचं उत्तर पाहू. 2 हात करत लेकीच्या लग्नासाठी रामरावाने कर्ज काढले. हे त्याचं उत्तर नाही आहे. दुष्काळाच्या संकटाने 2 हात करून शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले. हे याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2. चला उत्तर सापडलं ना, पुढे जाऊया. 27वा क्वेश्चन. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. जर आपल्या चॅनलवर तुम्हाला स्पष्टीकरण चांगलं भेटत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर चांगलं करा. कोणा मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला परत आपल्या क्वेश्चनकडे येऊया. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अराजक याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. अराजक याचा विरुद्धार्थी शब्द अराजकचा अमानुष होईल का? नाही. अवंडबर हे होईल का? नाही. अवकृपा होईल का? नाही. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सुव्यवस्था. अराजकचा सुव्यवस्था हे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. 28वा क्वेश्चन. खालील शब्दाचा समास ओळखा. त्रिमूर्ती. काय शब्द दिले आहे त्यांनी? त्रिमूर्ती. बहुविग्रही समास, तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास आणि द्विगु समास हे दिलेले आहे. त्याचं उत्तर येते द्विगु समास. ऑप्शन क्रमांक 4. 29वा क्वेश्चन. खालील शब्दाचा अर्थ सांगा. शब्द दिला आहे त्यांनी आदेश. याचा अर्थ सांगायचा आहे आदेशचा हुकूम. आदेश देणे म्हणजे हुकूम देणे. 30वा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे. 30च प्रश्न घेतलेले आहेत मी. 30वा क्वेश्चन आहे आचरण. याचं उत्तर आहे वर्तन. याचं उत्तर काय? वर्तन. धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो.